म्हणजे मला अनेक जण म्हणायचे की तुम्ही डिजिटल मीडिया कशाला संघटना करताय, डिजिटल मीडियाची आहे ना आपली पत्रकारांची संघटना. परंतु तुमचं उद्याचं जे काही माध्यम आहे, उद्याचं प्रभावी माध्यम आहे आणि ज्याच्यावर सरकार नियंत्रण ठेवू शकत नाही अशा पद्धतीचं तुमचं माध्यम आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये ह्या माध्यमाला अधिक जोर देणं, त्याचा संघटित आवाज उठवणं हे आपल्या आजच्या डिजिटल मीडिया परिषदेचा मुख्य उद्देश आहे, मुख्य ध्येय आहे. महाराष्ट्रामध्ये कोकरकर साहेब माझ्या माहितीप्रमाणे 2000 युट्यूब चॅनल्स आहेत. त्याच्यात कमी जास्त संख्या असू शकेल. आणि 2000 युट्यूब चॅनल मध्ये 2-2 जरी पत्रकार काम करतात असं जर आपण गृहीत धरलं तर 4 ते 5 हजार पत्रकार डिजिटल मध्ये काम करतात महाराष्ट्रामध्ये. ह्या सगळ्या पत्रकारांचे प्रश्न आहेत, त्यांचे प्रश्न डिजिटल वाल्यांचे वेगळे प्रश्न आहेत. आपले प्रिंट वाल्याचे आणि इलेक्ट्रॉनिक वाल्यांचे प्रश्न वेगळे आहेत, डिजिटल वाल्यांचे आणखी वेगळे प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची चर्चा व्हायला नकोय का? हे डिजिटल युट्यूब चॅनल, आता अनेक जण असं म्हणतात की ते काय युट्यूबर आहेत, काय पत्रकार नाही. युट्यूब चॅनल वाल्यांना आता आपल्याला काही मागण्या करायच्या सरकारने आणि त्याच्यासाठी पाठपुरावा करायचा. अजूनही जे युट्यूब चॅनल चालवतात त्यांना पत्रकार म्हणून मान्यता दिली जात नाही. एखादी सरकारी पत्रकार परिषद असेल, त्या पत्रकार परिषदेला आपल्याला बोलवलं जात नाही. एखादा सरकारचा काही उपक्रम असेल किंवा एखादा नेत्याचा कार्यक्रम असेल, त्याचं जे काही प्रेस नोट आहे ती पण तुमच्याकडे येत नाही. आपण कोणाकडे मुलाखत घ्यायला गेलो ते सांगतात आम्हाला वेळ नाही, आम्ही तुम्हाला मुलाखत देत नाही. हे सगळं चालू आहे आणि हे सगळं जर बदलायचं असेल तर 2 गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. एक पहिली गोष्ट म्हणजे आपल्याला आपली विश्वासार्हता आपल्याला वाढवावं लागणार. आता अजूनही असं इम्प्रेशन आहे की काय ते डिजिटल वाले काही दाखवतात, काही छापतात, काही बोलतात. तर हे जे काही लोकांचं ग्रह झालेला आहे तो दूर करण्यासाठी आपल्याला आपली विश्वासार्हता वाढवावं लागणार आहे. तर मला असं वाटतं की तुम्हाला कोणी टाळू शकणार नाही. डिजिटलच्या प्लॅटफॉर्मवर आलेली बातमी ही केवळ सत्य आणि सत्यच आहे. हे जोपर्यंत लोकांना आणि व्यवस्थेला पटणार नाही तोपर्यंत तुम्हाला जे वलय मिळायला पाहिजे ते मिळताना दिसत नाही. आज पुण्यप्रसून वाजपेयी असतील किंवा रवीश कुमार असतील तर त्यांच्या चॅनलची जी काही सबस्क्रायबर आणि जे काही व्ह्युअर्स आहेत त्यांची संख्या कोटीमध्ये आहे. तर ही का वाढली आहे त्यांची संख्या? तर त्यांनी ते काय मिळवलेलं आहे, त्यांनी विश्वासार्हता संपादन केलेली लोकांचे प्रश्न घेऊन ते मांडतायत. व्यवस्थेच्या विरोधात बोलायची हिंमत ते करतात. व्यवस्थेच्या विरोधात बोलणं एवढं सोपं नाही. व्यवस्थेच्या विरोधात तुम्ही ज्यावेळेस बोलता तुम्ही तुमच्यावर वेगवेगळ्या पद्धतीनं आक्रमण केलं जातं. कोकरकर साहेबांवर मध्ये गुन्हा दाखल केलेला आहे सरकारने. काय बातमी दिली होती त्यांनी, काय बातमी नाही, त्यांनी समाज हिताच्या बातम्या दिलेल्या आहेत. त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे, त्यांना वॉरंट निघालं. आता ते कोर्टात जाऊन त्यांनी जामीन मिळवून घेतलेला आहे. म्हणजे तुम्ही आवाज व्यक्त करायला लागलात, तुम्ही समाज हिताची भूमिका घ्यायला लागलात, तुम्ही समाजासाठी भांडायला लागलात की तुमचा आवाज बंद करण्याचा कार्यक्रम हा देश पातळीवर, राज्य पातळीवर सगळीकडे चालू आहे. आणि या विरोधात आपल्याला लढावं लागणार. केवळ माझ्यापुरता विचार करून चालणार नाही. आणि हे सगळं करत असताना आपल्याला जी काही पत्रकारितेची मूल्य आहेत, प्रिंट मीडियाची जी काही अजूनही जी विश्वासार्हता आहे, छापून आलेली ती गोष्ट खरीच आहे सत्य.